चला, आज आपण घेऊयात बॉडी अलाइनमेंट पासून सुरू करूयात. बॉडी अलाइनमेंट, पाद पश्चिमोत्तानासन म्हणजे पाय समोर ठेवा. कुठलं आसन महत्त्वाचं नाही, फक्त क्रिया महत्त्वाची आहे. ठीक आहे, आपण या हाताला असं म्हणजे पायांना असं पकडलो, ठीक आहे ना. पकडल्यानंतर शोधून काढा बरं, सर्वात जास्त त्रास माझ्या शरीरामध्ये कोणत्या भागावरती आहे. जसं मी बार बार म्हणतो, सापाचं तोंड महत्त्वाचं आहे, तेच पकडल्या गेलं पाहिजे. तर सापाचं तोंड शोधून काढा. म्हणजे इतर कचऱ्यापेक्षा, इतर त्रासापेक्षा सर्वात जास्त त्रास तोच आपल्या कामाचा आहे, त्याला शोधून काढायचं आहे. त्रास दिसतो का? जो त्रास आहे त्याच्यामुळं श्वासामध्ये बदल जाणवतो का? म्हणजे त्याचा परिणाम श्वासामध्ये दिसतो का? त्रास दिसतो का? श्वास बदलतो का? त्रास दिसतो का? मग त्याचा परिणाम श्वासामध्ये जाणवतो का? म्हणजे श्वास बदलतो का? तर मॉर्निंग टायमाला आपल्याला हे रोज करायचं आहे, एक दिवस करून सोडायचं नाही आहे. तर तुम्ही 5 वाजता, 6, 7, 8 जसं यथाशक्ती तुम्हाला वेळ भेटेल तसं. पण हे जर करत गेलात तर तुम्हाला फायदा पण होतो. पाचन प्रक्रिया सुधारते, झोपेमध्ये सुधार येतो, तणाव बिलकुल कमी व्हायला लागतो, हलकं वाटायला लागतं आणि दिवसभर फ्रेश राहतं. आता हे राहावं म्हणून करायचं नाही, फक्त करायचं, ते आपोआप राहतं. त्यासाठी मी जास्त विश्लेषण सांगत नाही, कारण त्या विश्लेषणासोबत आपण लागून जातो. त्यामुळं त्रास दिसतो का? श्वास बदलतो का? हेच महत्त्वाचं आहे. जे पुढं आहे तो आपला अनुभव आहे आणि तो आपल्याला भेटणारच आहे. आता फक्त त्रास दिसतो का? एकाच ठिकाणचा त्रास, श्वास बदलतो का? आता हे लक्षात घ्या, त्रास दिसतो का म्हणजे मी काय म्हणालोय की त्या त्रासामध्ये पण काही वेळानंतर बदल दिसतो का? त्रासामध्ये पण बदल दिसतो का? पुन्हा मग श्वासामध्ये बदल दिसतो का? बदल तर झाला, अजून ठीक आहे. आता थोडंसं रिलॅक्स घ्या, आपण समजून घ्या प्रॉपर. समजा अजून परत करा, ठीक आहे. आता बघा, त्रास जास्त आहे, मग आता त्रासामध्ये बदल जाणवतो का? श्वास बदलतो का? सर्वात जास्त त्रास दिसतो का? श्वास बदलतो का?
खूप छान. म्हणजे आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची आहे की जो त्रास आहे त्या त्रासाला आपल्याला बघायचंय. आता जसा मी शरीराचा त्रास घेत आहे, आपण यालाच उदाहरण स्वरूपामध्ये मनाचा त्रास. जिथं शरीराला त्रास होते तिथं मनालाही होते काही बाबतीमध्ये, काही काही मनालाही डायरेक्ट येते. पण आपण जे आता करायलो, हा त्रास आपल्याला जो जाणवत आहे तो त्रास दिसतो का, आणि सर्वात जास्त त्रासच महत्वाचा आहे. श्वास बदलतो का. खूप छान, खूप छान. समजून घेऊन करा. त्रास दिसतो का, सर्वात जास्त त्रास. आता बटरफ्लायमध्ये या. यथाशक्ती तुम्हाला जेवढं अंतर गॅप ठेवायचं पायामध्ये तेवढं ठेवा. गुड. त्यानंतर हे जे हात आहेत हे कोपरे भिंतीला लागले पाहिजेत आणि भिंतीचा सपोर्ट घ्यायचा, असं नाही बसायचं. भिंतीचा सपोर्ट घ्यायचाच घ्यायचा. गुड. त्यानंतर हे पहा. गुड. आता शोधून काढा सर्वात जास्त त्रास कोणत्या ठिकाणी आहे. त्रास म्हणजे असं नाही की इतर भागापेक्षा त्या भागाचा त्रास जास्त हा कुठं भेटतो, त्याला आपल्याला शोधून काढायचं आहे. ठीक आहे, आपण शोधलेला आहे. मला थाईजमध्ये ज्या बैठकीच्या ठिकाणी जाणवतो. तुम्हाला तुमच्या पद्धतीनं, कोणाला गुडघ्यामध्ये, कोणाला स्पायनल कॉर्डच्या एंडिंगमध्ये, काही असेल. तुम्हाला यथाशरीर स्वभाव त्या पद्धतीने जाणवेल तर तेच तुमच्या कामाचं आहे. त्रास दिसतो का, दुखणं दिसतंय का, तणाव दिसतंय का, स्ट्रेस दिसतंय का शरीरावरचं. हे स्ट्रेस म्हणजे मनाचं पण असतंय. आपण नंतर समजूया त्याला. याला समजून घेत 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 तिथं जाता येते. त्रास दिसतो का, मग याचा परिणाम श्वासामध्ये जाणवतो का. त्रास दिसतो का, तणाव दिसतो का, स्ट्रेस दिसतो का, श्वास बदलतो का.
बघा आता, ज्या ठिकाणी त्रास आहे त्याचा आधार घेत पूर्ण शरीरामध्ये कंपन दिसतो का? श्वास बदलतो का? म्हणजे त्याचा आधार बनवत पूर्ण शरीर बघून घ्या एकदाच. तर त्याचा आधार घेत घेत पूर्ण शरीरामध्ये तशाच पद्धतीचं जो तणाव आहे, ते जे तणाव म्हणजे तो त्रास नाहीच खरा तर, तो एक कंपन आहे. तर तो कंपन सर्व शरीरभर दिसतो का? श्वास बदलतो का? बघा आता, बाहेर जी झुळूक हवा लागते आणि या हवेचाच गुणधर्म कंपन आहे, तर आतमध्ये त्याचंच कंपन आहे. बाहेरची हवा पण बघा, लक्षात घ्या, चेहऱ्याला लागणारी, तळहाताला लागणारी, जिथे जिथे पाय उघडा आहे तिथे लागणारी, आणि त्याचाच गुणधर्म म्हणजे कंपन. आतमध्ये कंपन आहे आणि बाहेर हवा आहे का? बाहेरची हवा दिसते का? आतलं कंपन दिसते का? श्वास बदलतो का? सर्व शरीरभर एका ठिकाणच्या कंपनापासून ते सर्व कंपन दिसते का? बाहेरची हवा दिसते का? दोन्ही पण दिसतात का? श्वास बदलतो का? खूप छान. आता आपली मान जी आहे डाव्या बाजूला वळवा आणि कान खांद्याला टच करण्याचा प्रयत्न करा. आता पहा बरं, सर्वात जास्त त्रास कुठे दिसतो? तर त्रास म्हणजे कंपन आहे, तर तो कंपन सर्वात जास्त कुठे दिसतो पहा बरं. इतर कंपनापेक्षा हा कंपन थोडासा जास्त दिसतो का? श्वास बदलतो का?
सर्वात जास्त कंपन दिसतं का? श्वास बदलतो का? खूप छान. आता दुसऱ्या बाजूला बघा बरं, सर्वात जास्त कंपन कोणत्या ठिकाणी दिसतो? सर्वात जास्त कंपन दिसतो का? श्वास बदलतो का? खूप छान. थोडीशी मान वर करा. आता मागच्या साईडला नाही, छाती पुढे आणून मागं न्या. ठीक आहे. आता सर्वात जास्त त्रास कुठे दिसतोय? त्रास म्हणजेच कंपन. कंपन कुठे दिसतोय? सर्वात जास्त कंपन दिसतोय का? श्वास बदलतो का? सर्वात जास्त त्रास दिसतो का? श्वास बदलतो का? खूप छान. आता मानाला खाली करा एकदम. आता पहा, सर्वात जास्त त्रास दिसतो का? त्रास म्हणजेच कंपन. सर्वात जास्त कंपन दिसतो का? श्वास बदलतो का? खूप छान. आता सरळ थोडंसं खाली, जेवढं जाता येईल तेवढं जा. शक्य होईल तेवढं. कोपऱ्यांना मांडीवरती ठेवा, किंवा ज्यांना खाली असं एकदम प्रॉपर ठेवता येते त्यांनी ठेवा. असं एकदम यस, पायावरती ठेवा कोपरे. कसे? जसं यथा संभव, शरीर स्वभावानुसार. आता पहा, सर्वात जास्त त्रास कोणत्या ठिकाणी आहे, किंवा सर्वात जास्त कंपन हे कोणत्या ठिकाणी आहे? श्वास बदलतो का?
सर्वात जास्त त्रास दिसतो का? कंपन दिसतो का? श्वास बदलतो का? खूप छान, खूप छान. एकदम हळूहळू पाय पुढं करा. त्याला झटके नका मारू, काहीच नका करू. एकदम हळू. नंतर आपल्या रिलॅक्स मोडमध्ये गेल्यानंतर शांत आपोआप होणारच आहे. आता रिलॅक्स मोड कसं करायचं आहे? डाव्या हातावर उजव्या हाताची घडी आणि डावा हात उजव्या हाताच्या खाली आणि हे डोक्याच्या वर. आता ज्यांना जिथं बेड नाही किंवा असं झोपण्याची व्यवस्था नाही, त्यांनी असं करून थांबायचं आहे. आणि ज्यांना खरंच आहे तर त्याने स्लीप मोडमध्ये, जास्तीत जास्त स्लीप मोडच चांगला आहे. खाली जा. हाताची घडी मागच्या साईडला घेऊन जा. खूप छान. जे करायला पाहिजे होतं आपण करून सोडलेलं आहे. येणाऱ्या प्रश्नांना येऊ द्या. जे काही विचार येतात त्यांना येऊ द्या. जाणाऱ्यांना जाऊ द्या. त्यांचं काम त्यांना करू द्या. आपण मात्र शांत, अगदी शांत. जीवन भेटलेलं आहे आणि त्या जीवनामध्येच मरण आहे. फक्त जीवन कळालेलं आहे, मरण बाकी आहे. त्याला कधीतरी येऊ द्या आणि मिठी मारू द्या. आपण मात्र शांत, एकदम शांत. जीवन मरण या मधल्या काळामध्ये तणाव घेऊन जगत राहू का तणावाला मिटवत जगत राहू, एवढाच प्रश्न आहे. मग तणावाला वाढवणारे 10 गोष्टी आहेत. खरंच याच्यामुळे तणाव वाढतो का? खोटं बोलतो तणाव वाढतो का? चोरी करतो तेव्हा तणाव वाढतो का? प्राण्याची हत्या करतो तेव्हा तणाव वाढतो का? नशा करतो, बेहोशी आणि तणाव वाढतो का? व्यभिचार करतो तेव्हा तणाव वाढतो का? कोणाची निंदा करतो तेव्हा तणाव वाढतो का? कटू शब्दांचा वापर करतो तेव्हा तणाव वाढतो का? गलिच्छ, गहाण, अश्लील शब्दांचा वापर करतो तेव्हा तणाव वाढतो का? विनाकारण लोभ ठेवून लोभी बनतो तेव्हा तणाव वाढतो का? विनाकारण द्वेष ठेवून, दुश्मनी स्वभावाची भावना ठेवून, राग भावना ठेवून कोणाला दाखवतो, करतो, ही भावना ठेवल्यानंतर तणाव वाढतो का? आणि श्वास बदलतो का? हे जर होत असेल तर माझ्या विवेकानं, माझ्या संकल्पानं, माझ्या तर्काने आणि विचाराने मी यांना दूर करू शकतो का? बाकी सर्व शांत. बाकी सर्व अभिनय आहे. तो अभिनय मला चांगला पार पाडायचा आहे. एक पती म्हणून अभिनय आहे, एक पुत्र म्हणून अभिनय आहे, एक प्रवासी म्हणून, एक शेजारी म्हणून, एक पाहुणा म्हणून, एक रावणा म्हणून, एक प्रवासी म्हणून. हे सर्व अभिनय आहे. ऑफिसमध्ये मालक म्हणून, ऑफिसमध्ये नोकर म्हणून, कामगार म्हणून हे अभिनय आहे. आणि हा अभिनय पण चांगला पार पाडायचा आहे. पण तो अभिनय आहे हे ओळखायचं आहे. 10 गोष्टी बाजूला, बाकी सर्व शांत. मग बघू तणाव कसा राहतो. येणाऱ्या विचारांना येऊ द्या, जाणाऱ्यांना जाऊ द्या, त्यांचं काम त्यांनाच करू द्या. 2 प्रश्न जीवनभर आपल्या हृदयामध्ये जिवंत ठेवायचे. मनामध्ये काही होते का? श्वास बदलतो का? प्रश्नांना जिवंत राहू द्या. मनाला त्याचं काम गुमान करू द्या. आपण मात्र शांत, अगदी शांत.
खूप छान. हळूहळू उठा. हाताची घडी काढा. डावी करवड घ्या आणि डावी करवड घेऊन तळहातावरती असा कान, मग बालासन. उजवा पाय पुढं, हे असं लहान बाळासारखं झोपून जायचं. हृदयाचे ठोके दिसतात का? श्वास बदलतो का? बालासन.
बहुत अच्छे, बहुत अच्छे. आराम से उठकर बैठ जाए. थोडं उठून बसा. शांत. श्वास बदलतो का? मनामध्ये काही होते का? श्वास बदलतो का? मनामध्ये शांती जाणवते का? श्वास बदलतो का? श्वास बदलतो का? मनामध्ये काहीच होत नाही का? श्वास बदलतो का?
आता जी शांती आपल्याला भेटलेली आहे याला आपल्याला जपायचं आहे, मेंटेन ठेवायचं आहे. 2-4 घंटे हे आरामात राहते. अजून थोडीशी काळजी घेतली तर प्रभाव पण त्या लेवलवर राहते जसं आता आहे. तर काय करायचं याला 2 प्रश्नासोबत राहायचं. मनामध्ये काही होतंय का? श्वास बदलतो का? म्हणजे कुठल्याही घटनेसोबत आता तुम्ही घरी गेलात, घरी सिच्युएशन काहीतरी आहे, त्या वातावरणातून जे काही येतंय आणि मनामध्ये काहीतरी होतंय, तर जे काही व्हायलंय ते होत आहे का? काहीतरी होतंय का? असा प्रश्न करून बघितला. स्वतःच प्रश्न करायचे. आपणच आपल्यालाच प्रश्न करायचे. म्हणजे जे आपलं मन आहे, आपण बाजूला ठेवून त्या मनाला प्रश्न करायचे की मनामध्ये काही होतंय का? मग ते आपोआप बघितल्या जातंय. त्यानंतर श्वास बदलतो का? ते श्वासावरती काढून टाकलं जातंय. आपली ढाल श्वास बनून जाते. त्यामुळं हे 2 प्रश्न जीवनभर जिवंत ठेवायचे आपल्याला. प्रॅक्टिस होईपर्यंत 7 दिवस लागतात फक्त याला मनामध्ये रुजवायला. एकदा रुजले की झालं. त्यासाठी काय करायचं? जसा वेळ असेल तसा फुल वेळ काढायचा. जसे व्हिडिओ तर खूप आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, पण मांडणी तीच आहे, प्रकार तोच आहे. तर कुठलाही व्हिडिओ घ्या आणि त्या पद्धतीने काम करा. तासानंतर करा आणि रिलॅक्स आहे. असं नाही की तुम्हाला बसूनच करायचं आहे. स्लीप मोडमध्ये करा, उभं टाकून करा, बसून करा, वॉकिंग करत करा. वॉकिंग करताना काय करायचं? श्वास बदलतो का? श्वास बदलतो का? बस एवढंच. तर ह्याला मेंटेन ठेवा आणि याला वाढवा. जसं आपल्याला असं प्रसन्न वाटतंय, तर ही प्रसन्नता इतर लोकांमध्ये जावी यासाठी जे चॅनल काम करत आहे त्या चॅनलची सूचना आपल्या मित्र लोकांमध्ये द्या, परिवारामध्ये द्या. जे तणावग्रस्त आहेत, एन्झायटीमध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, ओव्हर थिंकिंगमध्ये आहेत, झोपेची क्वालिटी नाही, तर त्या ठिकाणी समस्याग्रस्त आहेत, तर त्या लोकांनाही पाठवा. माझ्या वैयक्तिक या ज्या कार्यामध्ये, आर्य मैत्रीच्या या कार्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर माझा हा QR आहे. या ठिकाणी स्वइच्छेनं दान करू शकता. ठीक आहे, इथे थांबूयात, पुन्हा भेटूया.